असे आपले काल आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून इथं पदभार स्वीकारल्यानंतर पहिलीच आपली आमची भेट म्हणजे काल शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिला पण पत्रकार परिषदेत पहिलीच भेट आहे। ह्याच्यापूर्वीसुद्धा तुम्ही आम्हाला चांगलं 2012 ते 2017पर्यंत चांगलं सहकार्य केलं आणि ह्याच्यापुढे पण मिळणार अशी आम्हाला 100% खात्री आहे। आपला पदभार स्वीकारल्यानंतर पहिलंच साहेब नमस्कार पहिलीच पहिलाच कार्यक्रम आहे सिंधू सरस आणि त्याच्यासंबंधी माहिती सांगण्यासाठी पत्रकार परिषद आहे। ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तरी अभियान, जिल्हास्तरीय सिंधू सरस व मिनी सरस 2026 याचा प्रदर्शनी कालावधी 21 ते 25 मार्च 2026 आहे आणि उद्घाटन सोहळा 21 मार्चला आहे सकाळी 11 वाजता। स्थळ कुडाळ हायस्कूल पटांगण कुडाळ येथे आहे आणि ह्याचे सगळे हे आम्ही तुम्हाला देऊ जाता आणि उद्घाटन सोहळा सन्माननीय या नारायणराव राणेसाहेब लोकसभा सदस्य आपले सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे आहेत, तसेच नितेशजी राणेसाहेब सन्माननीय पालकमंत्री साहेब आहेत आणि स्वतः मी अध्यक्ष म्हणून आहे। तसेच विशेष उपस्थिती आपले सन्माननीय निलेशजी राणेसाहेब आमदार, सन्माननीय दीपकभाई आमदार, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, निरंजन गावकरे साहेब, त्याचप्रमाणे आमचे उपाध्यक्ष साहेब, त्याचप्रमाणे नगराध्यक्षा कुडाळ प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, त्याचप्रमाणे सभापती कुडाळ मिलिंद नाईक साहेब हे असणार आहेत आणि प्रमुख उपस्थिती ही आपल्या कलेक्टर मॅडम तृप्ती धोडमिसे आणि डॉक्टर मोहन दहीकर आपले पोलीस अधीक्षक असणार आहेत आणि आपले जे आयोजक आहेत ते आपल्या रवींद्र खेबुडकर साहेब हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, तसेच शीतल कुंड मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर उदय पाटील, जयप्रकाशजी परब आणि श्री वैभव पवार हे आपले याच्यातले विनीत म्हणजे हे आहेत। तर हा आपला कार्यक्रमाची तुम्हाला आम्ही ही सगळी जी काय हे केलेलं आहे आपण आखणी केलेली आहे त्याचं आम्ही हे देतो ते तुम्ही आपला जो हा प्रचार जो काय आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा अशी आपल्याला विनंती आहे। फक्त एकच विनंती आहे, ह्याच्यात थोड्याशा कार्यक्रमात थोडा टेंटेटिव्ह बदल, जर एखादा समजा 1-2 कार्यक्रम सलग असतील तर त्याच्यात तो सलग न व्हावून दुसरा कार्यक्रम तिथे ॲड होईल काय आणि त्याचा तो कार्यक्रम मागे पुढे करता येईल तो काय होईल, त्याच्यानंतर बदल झाल्यानंतर तुम्हाला आम्ही तो निश्चितच सांगू आणि ते सांगू। आणि आम्ही काल पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनानं पूर्वतयारी सगळी केलेलीच आहे, चालू आहे आणि पदभार स्वीकारल्यानंतर पहिलाच कार्यक्रम आहे आणि तो पहिला चांगला यशस्वी व्हावा अशी आमच्या प्रशासनाने आमच्याकडनं दोघांनी तुम्हाला विनंती आहे, तर तुम्ही पूर्ण सहकार्य करावं अशी नम्र विनंती आहे आणि त्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा। त्याच्यात आपलं काय कल्पकतेनं काय जर आम्हाला सूचना असतील, मार्गदर्शन ते सांगावं, त्याच्यात काहीतरी आपण हे करू। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।